घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतोय देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही. अरे जबाबदार अधिकाऱ्यांचं करायचं काय? अरे या महसूलच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांचं करायचं काय? आज जो आपण रस्ता रोको या ठिकाणी करतोय, हा रस्ता रोको महसूल आणि अष्टविनायक रोडवाल्यांच्या विरोधात आहे. सातत्यानं जुन्नर तालुका हे तालुक्याचं ठिकाण असल्यामुळं लोकांना त्या ठिकाणी जावं लागतं. सगळी कार्यालय त्या ठिकाणी आहेत, कोर्ट आहे, पंचायत समिती आहेत, सगळी शासकीय ऑफिस त्या ठिकाणी आहेत. आणि आपण पाहतो की हा रस्ता कारखाना चालू झाल्यानंतर ट्रॅफिकला जो मोठा अडथळा निर्माण होतो, पुढे गेल्यानंतर थोडासा अरुंद रस्ता आहे. मला आवर्जून सांगावं लागेल की चंद्रकांत दादा स्वतः या ठिकाणी उतरले होते. त्यांनी 25 कोटी रुपये त्यावेळेस अधिवेशनामध्ये बजेट मध्ये टाकलेले आहेत, परंतु महसूल विभाग आणि अष्टविनायक रोडवाले रस्त्यावाले हे कुठली ठोस पावलं आतापर्यंत उचलत नाहीत. मला वाटतं कलेक्टर साहेबांनी याच्यावर 4 ते 5 वेळा मिटिंगा घेतल्या. त्यांनी अधिकाऱ्यांना तिथे चुकीचं उत्तर देतात. कलेक्टर साहेब सांगतायत की आम्ही 8 दिवसात पूर्ण करू, 10 दिवसात पूर्ण करू, आणि अधिकारी जैसे ते मिटिंग घेतल्यावर परत तीच उत्तरं देतात. आम्हाला बावनकुळे साहेबांनी संबंधित कलेक्टरला सांगितलं होतं की 100 दिवसाच्या कार्यक्रमात हा कार्यक्रम बसवा आणि हा पहिला रस्ता मेन मुख्य रस्ता आहे हा मोकळा करा. परंतु अजूनपर्यंत त्याची खऱ्या अर्थाने याला जबाबदार कोण असेल तर महसूलचे अधिकारी जबाबदार आहेत, या रस्त्याच्या अष्टविनायकचे अधिकारी जबाबदार आहेत. आणि यांनी जर ही जबाबदारी झटकून खरं ताण आज डिपार्टमेंट या ठिकाणी उभं आहे. डिपार्टमेंटला दर शनिवारी किंवा रोज जो ताण होतो या ठिकाणी आणि सगळे ट्रॅफिक या ठिकाणी, लोकांना जे पर्यटन महाराष्ट्रातून येतात, जी लोक लग्नासाठी येतात, त्यांना खरं तर पर्याय त्या ठिकाणी रस्ता जायला मिळत नाही, कुठेतरी वेळेवर पोहोचत नाही. आणि आमचं एवढंच म्हणणं आहे, त्या इथला शाखा अभियंता मी 15 दिवस सांगतोय की थोड्या तेवढा मुरम त्या ठिकाणी टाका आणि रस्ता ज्यावेळेस होईल त्यावेळेस होऊ द्या, पण जी ट्रॅफिकची अडचण आहे, ती समस्या आहे, ती ताबडतोब पण सोडवा. ते सांगतात कॉन्ट्रॅक्टर सांगतोय साहेबांना, ते गुप्ता साहेब कोण नवीन आलेत त्यांना अजून काही माहितीच नाहीये रस्ता हा कुठला रस्ता आहे, काय रस्ता आहे. आणि म्हणून आज यांनी या ठिकाणी आज सगळ्यांचे फोन यायला लागले की आम्ही 2 दिवसात करून देतो, 4 दिवसात करून देतो. परंतु सर्वसामान्य माणसाला कोणी लग्नाला पोहोचत नाही, कुठल्या कार्यक्रमाला पोहोचत नाही, 2-2, 3-3 तास लहान मुलं त्या ठिकाणी अडकून राहतात. मी रात्री साहेबांना इथे या ठिकाणी साहेब आहेत, साहेबांना म्हटलं साहेब तुमचंच काम आम्ही कमी करतोय, कारण सातत्यानं या ठिकाणी जे काही ट्रॅफिक होतं, अडचणी होतात, ऍक्सिडेंट होतात, हे सर्व लोकांसाठी आम्हाला हाऊस म्हणून हा रस्ता करत नाही. जर अष्टविनायकवाल्यांनी हा रस्ता 2 दिवसात त्या ठिकाणी मुरम टाकून हा रस्ता साईड पट्ट्या भरून जर केला नाही तर हा पुढच्या शनिवारी चक्का जाम करून कुठली गाडी त्या ठिकाणी जाऊ देणार नाही. हे तर फक्त काल आम्ही ठरवलं, सांगितलं. आम्हाला माहित होतं आज सुट्टीचा दिवस आहे अधिकाऱ्याने, पण अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं, काल आम्ही त्यांना निवेदनं दिली. आणि आज संबंधित अधिकारी खरं तर जे मेन त्याचे साहेब आहेत CAC गुप्ता साहेब, त्यांनी सांगितलं की तातडीने आम्ही 2 दिवसात तो रस्ता पर्याय जे काय साईड पट्ट्यात भरून मोकळा करून देऊ. परंतु जे लोकांना सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी त्रास होतोय, पर्यटकांना जो त्रास होतोय, लोकांना जो त्रास होतोय, खऱ्या अर्थानं लोकांच्या दृष्टीने छोटी गोष्ट आहे, पण आमच्या दृष्टीनं फार मोठी गोष्ट आहे. खरं तर याच्याकडे सातत्यानं लोकप्रतिनिधी सुद्धा लक्ष घालायला पाहिजे होतं. संबंधित अधिकारी का टाळाटाळ करतायत? तुम्हाला पडलंय काय? इथं पैसे मंजूर आहेत, सगळ्या गोष्टी फक्त भूसापानाची प्रक्रिया पूर्ण करायची. जिकडे विमानतळ होणार नाही तिकडे महिना अधिकारी जाऊन बसतात, तिकडे ते काही काम नाही. इथं जे महत्वाचं काम आहे ते खऱ्या अर्थाने केलं पाहिजे. लोकांना आपण मोकळं, शेतकऱ्यांना, बाधित शेतकऱ्यांना पैसे दिले पाहिजे, एकदा त्यांना त्या ठिकाणी मोकळं केलं पाहिजे. इतकं असताना 2.5 ते 3 वर्ष झालेत, पैसे टाकून झालेत. पैसे टाकले तर जायचं नाही भाऊ, सगळे आपण मंत्र्यांना दोष देणार नाही, पण संबंधित अधिकारी आहेत
हे जर संबंधित अधिकारी जर कलेक्टरची फसवणूक होणार असेल, प्रांत फसवणूक करणार असतील तर हे खपवून घेतलं जाणार नाही. नक्कीच याला तहसीलदार, प्रांत आणि यांनी सगळ्यांनी लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांनी बोलून हा रस्त्याचा तातडीने प्रश्न मार्गी लावला पाहिजे. आणि जर मार्गी लावणार नसाल, हे तुमच्या दृष्टीने छोटं असेल, काय अडचण आहे हो? काहीच अडचण नाही. एक 8-10 दिवसाचं काम होतं, त्याला तुम्ही 3 वर्ष घालवलेत आणि 3 वर्षात सुद्धा तुम्ही तो प्रश्न निकाल लावू शकतात. म्हणून अधिकाऱ्यांना म्हणजे रस्त्याचे जे अधिकारी आहेत त्यांना खरं तर याच्यात इंटरेस्ट नाही. जिथं कामं होतात, जिथं टक्केवारी मिळणार असेल तिथं प्राधान्य ते देतात, पण इथं त्यांना ह्या कामामध्ये उदासीनता आहे. माझा आता ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना आणि महसूलच्या अधिकाऱ्यांना आहे, जर तुम्ही 2 दिवसात सुरळीत करून देणार नसाल तर रस्ता चक्का जाम होऊन आम्ही कुठलंही वाहन या ठिकाणी जाऊन देणार नाही. तसा आज खरं तर इथल्या शेतकऱ्यांना मानलं पाहिजे, कारण आज रस्ता अजून अस्तित्वात तसा नाहीच आहे. जर उद्या शेतकऱ्यांनी ठरवलं हा रस्ताच द्यायचा नाही तर नक्की हे शेतकरी त्याला त्या ठिकाणी हे करतील. आणि म्हणून माझी सर्व शेतकऱ्यांना बांधवांना विनंती आहे की आपले जे काही छोटे मोठे प्रश्न राहिले असतील ते तातडीने त्यांना मदत करा आणि 4 दिवसाच्या आत जर कलेक्टर साहेबांनी मिटिंग घेऊन हा प्रश्न निकाली काढावा एवढीच या ठिकाणी विनंती करतो. नाहीतर पुढचा चक्का जाम हा मोठा असेल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. रस्त्याचा प्रश्न खरतर घेतल्याशिवाय राहणार नाही. घेतल्याशिवाय राहणार नाही. महसूल अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय, त्या महसूल अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. खरतर या रस्त्याच्या प्रश्नासाठी काल असं ठरलं की नेहमीच हा विषय अतिशय अवघड होत चाललाय. कोल्हेमाळ्याचा रस्ता, मी खरं या शेतकऱ्यातला इथला मी बाधित शेतकरी नाही किंवा कोणीच नाही, परंतु या गावचा एक जबाबदार नागरिक म्हणून माझी काहीतरी भूमिका असावी. आणि या अनुषंगाने काल आमचं ठरलं की जोपर्यंत या विषयाला आपण कुठेतरी हात घालत नाही त्याला कुठेतरी न्याय मिळणार नाही. खरं तर आपण सर्वजण आठवतो की काही वर्षापूर्वी ज्यावेळेला आम्ही शाळेत जात होतो त्यावेळेला हा रस्ता खरं तर जुन्ना रस्ता म्हणून याची कुठे गणना नव्हती. जुन्ना रस्ता म्हणून आम्ही जो पाहत होतो तो आमचा जो आता डॉक्टर डोळे हॉस्पिटल जो जुन्ना रस्ता म्हणून आपण आता ज्याला म्हणतोय तो जुन्ना रस्ता म्हणून होता. आणि एसटीची जी वाहतूक होती ती वाहतूक त्या रस्त्याने खरं सुरळीत चालायची. कालांतराने ट्रॅफिक वाढत चाललं, कालांतराने गाड्या वाढत चालल्या, नारायणगाव शहर मोठं होत चाललं. शहर मोठं होत चालल्यानंतर कोल्हेमाळा विस्तार होत चालला, गाव मोठं होत गेलं आणि मोठं होत गेल्यानंतर पर्यायी जुन्नरकडे जाणारा एकमेव रस्ता म्हणून या रस्त्याचा त्या ठिकाणी उपयोग होणं सुरुवात झाली. आणि या रस्त्याचा ज्यावेळेला उपयोग व्हायला सुरुवात झाली तर सर्वप्रथम त्या शेतकऱ्यांना की ज्यांच्या जमिनी ज्यात गेल्यात त्या शेतकऱ्यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजे की कारण त्यांना कुठलीही त्या शेतकऱ्याची नुकसान भरपाई न मिळता त्यांनी हा रस्ता त्या ठिकाणी चालू होता. कालांतराने विघ्नरचं साखर कारखाना असेल, शिवनेरी असेल, लेण्याद्री असेल, ते तीर्थक्षेत्रातली महत्वाची ठिकाणं आणि याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं की जुन्नर हे तालुक्याचं गाव असल्यामुळे सगळी शासकीय कार्यालय जुन्नरला असल्याने सगळ्या प्रकारची वाहतूक या रस्त्याने चालू झाली. नाल्याने भविष्यात रस्ता लहान होत गेला. रस्त्यावरच्या शेतकऱ्यांच्या समस्या या असणाऱ्या समस्या कायम राहिल्या. आणि मध्यंतरीच्या 3 वर्षापूर्वी आशाताई असेल, संतोष नाना असतील यांच्या माध्यमातून तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याबरोबर या रस्त्या संदर्भात मिटिंग झाल्या. त्यावेळेला बांधकाम मंत्री मला वाटतं मान्य नामदार रवींद्रजी चव्हाण या ठिकाणी होते. आशाताई स्वतः रवींद्र चव्हाण साहेबांनी या ठिकाणी भेटल्या. बजेट प्लेट मध्ये या रस्त्यासाठी कमीत कमी 25 ते 27 कोटी रुपये मंजूर हवेत ही मागणी त्यावेळेला घेऊन गेले आणि त्यावेळेला यशस्वी मागणी या ठिकाणी त्यांनी मंजूर करून आणली. आणि बाधित शेतकऱ्यांना कमीत कमी 25 कोटी रुपये त्यावेळेला आपण मंजूर करून घेतले. 3 वर्षाचा काळ गेला. या 3 वर्षाच्या काळामध्ये सतत या रस्त्याचा पाठपुरावा चालू आहे, सतत या रस्त्यावर पाठपुरावा करतोय. मधल्या काळामध्ये आपण पाहिले की रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय होती. दयनीय अवस्थेमध्ये 2 ते 3 अपघात या ठिकाणी झाले आणि 3 बळी या रस्त्यावरती गेले. या बळी घेणाऱ्याला ज्या घरातली जो बळी गेला त्या या कुटुंबाला नक्की उत्तर द्यायचं कोणी? शासनाची जबाबदारी घ्यायला मागत नाही, प्रशासन घ्यायला मागत नाही. 3 वर्ष आज यांचं चाललंय. आज हा सर्वे होतोय, उद्या तो सर्वे होणार आहे, उद्या लँड अक्विजिशन होणार आहे. नेमकं चाललंय काय शासनाचं? आज हवी घेत असते
हा जो रास्ता रोको आपण यासाठी घेतोय, हा मूळ रास्ता रोको घेण्याचं मेन उद्देश, मेन जे कारण आहे की 2-2 तास प्रवासी जर या रस्त्यात अडकला, जुन्नर तालुक्याचा आम्ही म्हणतो आम्ही शिवजन्मभूमी आहे, आमचा पर्यटन तालुका आहे, परंतु ज्या वेळेला बाहेरच्या जिल्ह्यातून याच ठिकाणी लोक लेण्याद्रीला येतात, लोक शिवनेरीला येतात आणि या रस्त्यात ज्या वेळेला अडकतात त्यावेळेला आमची मान शर्मेने खाली जाते की आम्ही ज्या पद्धतीने म्हणतो आमचा तालुका सुजलाम सुफलाम आहे, पण आमच्या तालुक्यात जर आम्ही रस्ते जर नीट नसतील, आमच्या तालुक्यातले रस्ते जर मोठे नसतील, आमच्या तालुक्यात जर पर्यटकांना जर जाण्यासाठी जर नीट दळणवळणाची साधनं नसतील तर आमचं दुर्दैव आम्हाला या ठिकाणी वाटतं. मी या ठिकाणी जास्त काय सांगणार नाही, परंतु एवढाच अल्टिमेटम या ठिकाणी अधिकाऱ्यांना देतो की सुरुवात आहे, अजून खूप काही पुढे जायचं. 3 वर्ष आम्ही तुम्हाला वेळ दिलाय, 3 वर्षामध्ये तुम्ही काही या ठिकाणी करू शकले नाही आणि अजूनही जर असाच वेळ काढला तर आज फक्त आम्ही बसलोय, उद्या कदाचित हे आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात होईल. एवढेच फक्त मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. ट्रॅफिकची समस्या सुटलीच पाहिजे. ट्रॅफिकची समस्या सुटलीच पाहिजे. पुणे हॉटेल ते ओझर रस्ता हा पूर्वी जुन्या रस्त्यापर्यंत 5 होती, बाकीचा रस्ता खाजगी मालकीचा होता. त्यावेळेला कारखान्याचं काम झालं आणि शेतकऱ्यांना सांगण्यात आलं का तुम्हाला तुमचे पैसे दिले जातील, सध्या तुमच्या जमिनी आम्हाला खंडाने द्या. तेव्हा त्यांना आम्ही 12 फुटी रस्ता गाड्या वाहतुकीसाठी दिला. परंतु त्याच्यानंतर शासनाने याच्या बाबतीत हलगर्जीपणा केला. 1978 सालापासून त्यांच्याशी पत्रव्यवहार करीत राहिलो आम्ही, पण त्यांना काय येवई ना. शेवटी ज्या वेळेला या 2-4 वर्षात त्यांना रस्ता रोको वगैरे असे मार्ग अवलंबल्यानंतर त्यांनी कलेक्टर साहेबांकडे मीटिंग अटेंड केली आणि त्या मीटिंगला आम्ही हजर होतो. आणि त्या मीटिंगमध्ये कलेक्टर साहेबांनी आमची सगळी कागदपत्र बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्हाला रस्त्याचे पैसे मिळालेच पाहिजेत, हा तुमचा हक्क आहे. आणि त्या प्रकारे त्यांनी संबंधित खात्यांना संपूर्ण प्रोसिजर पूर्ण करायला सांगितली. आणि त्यानंतर मधल्या काळात चंद्रकांत पाटील ज्या वेळेला त्यांच्याकडे पालकमंत्री होते त्यावेळेला त्यांनी 25 कोटी 2 लाखाची मंजुरी झाली म्हणून सांगितलं. पण तदनंतर आमच्या कोणाच्या जमिनी किती गेल्यात, काय झालं, सर्वे काय केला, पैसे कधी मिळणार याचा कुठलाही हे नाहीये. जर 25-26 सालासाठी हे पैसे जर मंजूर झालेले असतील आणि जर ते मार्चच्या आत आम्हाला दिले गेले नाही तर त्याची परत प्रोसिजर करून आम्हाला रामदेव टाकलं जाईल. तर शासनाने याचा विचार करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना पैसे द्यावेत. बाकी ठिकाणी शासन खर्च करतो, पण इथं शेतकऱ्यांच्या कैवारी म्हणून असून शेतकऱ्यांना ताटकळत ठेवतंय. ते याच्यासाठी शासनाने जागृत होऊन शेतकऱ्यांचे हा प्रश्न सोडावा. इथे ट्रॅफिकची फार मोठी समस्या तयार होते. इथं आता वस्ती वाढू लागलेली आहे, लोक लहान मुलं शाळेत जातात आणि त्याला आम्हाला बी भीती वाटते का या ट्रॅफिकच्या याच्यामध्ये कोण पुढं कसा हे होईल. तेव्हा शासनाने हा रस्ता मोठा करून प्रवाशांचे हाल नाही होतील असं बघावं ही विनंती. खाली मुंड वर पाय. वारंवार प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटून त्यांना फायली देऊन कागदपत्र देऊन आम्ही पाठपुरावा गेली 5 वर्षापासून जास्त काळापासून पाठपुरावा करत आहोत. गेली 40 वर्षाचा हा लढा आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता रोजच या ठिकाणी ट्रॅफिक जाम होतो. 2-2, 3-3 तास या ठिकाणी प्रवाशांना ट्रॅफिक मध्ये अडकून राहावं लागतं. बऱ्याच वेळा इमर्जन्सी मध्ये पेशंट हॉस्पिटलला न्यायचे असतात परंतु त्यांनाही वेळेत पोहोचवता येत नाही कारण
2-2, 3-3 तास या ठिकाणचं ट्रॅफिक निघत नाही. दुसरं महत्वाचं म्हणजे या ठिकाणी विघ्नर सहकारी साखर कारखान्यावरती जाणारी जो ऊस या ठिकाणी ट्रक मधून नेला जातो तो त्याला देखील हाच मुख्य मार्ग आहे आणि या ठिकाणी त्यामुळे खूप मोठी ट्रॅफिक जाम होते. आम्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे या ठिकाणी वारंवार मागणी केलेली आहे, परंतु बेजबाबदार आणि असंवेदनशील हे अधिकारी या ठिकाणी कुठलंही लक्ष देत नाहीयेत. या ठिकाणी बाधित शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी जात आहेत त्या संदर्भातही अजून आम्ही अनेक ठिकाणी प्रश्न मांडलेले आहेत आणि रस्ता रोकोही केलेला आहे. जर समजा प्रशासन ह्या प्रश्नाकडे लक्ष देत नसेल तर इथून पुढे यापेक्षाही मोठा आम्ही या ठिकाणी रास्ता रोको करू आणि मोठं आंदोलन या ठिकाणी उभं करू. मागील वर्षामध्ये या ठिकाणी 3 अपघात झाले. 3 अपघातांमध्ये 3 जणांना आपला जीवही गमवावा लागलेला आहे. रस्ता छोटा असल्यामुळे या ठिकाणी वारंवार रस्त्यावरून गाड्या खाली जातात आणि अपघात या ठिकाणी होत असतात. तरी आता या प्रश्नाची संबंधित अधिकाऱ्यांनी लवकर दखल घ्यावी, अन्यथा याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी छेडणार आहे. काही रक्कम जाहीर झाली होती जवळपास 25 कोटी. ती रक्कम फक्त नाही का बोलाची खडी आणि बोलाचा भात असं फक्त तोंडी जाहीर झाली. त्याचं अजून शेतकऱ्यांपर्यंत कुठली मदत काही भेटली नाही किंवा रस्त्याचा काही रुंदीकरणाचा प्रश्न होता, लँड ऍक्विजिशनचे पण काही प्रश्न होते, ते काहीच मार्गी लागलेले नाहीयेत.